नागपूरच्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निर्वाचित झालेल्या सर्व नगरसेवकांची पहिली विशेष सभा आज नागपूरच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली। या विशेष सभेत महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। मतदानानंतर जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या नीता ठाकरे यांची महापौरपदी निवड झाली, तर लीला हाथीबेड यांनी उपमहापौर पदावर विजय मिळवला। सभेदरम्यान सभागृहात विविध राजकीय वातावरण पाहायला मिळाले। काँग्रेसच्या नगरसेवकांनी हातात संविधान घेऊन लोकशाही मूल्यांचा संदेश दिला, तर भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीरामच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या आगामी कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले असून शहराच्या विकासासाठी राजकीय हालचालींना वेग आली आहे। आपणच सांगितलंय की विकास कामं खूप सुरू आहे आणि म्हणून काही गैरव्यवस्था होते आहे, पण विकास कामाचा तो एक भाग आहे। निश्चितपणे विकास काम सुरू असल्यामुळे जी असेल गैरव्यवस्था ती निश्चितपणे त्याच्यासाठी ज्या त्रास होणार नाही नागरिकांना, यासाठी पूर्वतयारीच्या दृष्टीने ज्या गोष्टी करता येईल, जसं तुम्ही म्हटलं की बॅरिगेट्स लावता येतील का किंवा रस्ते बदलवून जाता येतील का, या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे विचार करणार आहे। चॅलेंजेस खूप आहे, पण विकास करताना होणाऱ्या अडचणींच्या सोबत समोर जाऊन पुन्हा विकास गतीने समोर न्यायचा आहे, हे तितकंच खरं आहे। एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे। महिलांच्यासाठीच्या योजना जेवढ्या भारतीय जनता पक्षाच्या काळात आल्या तेवढ्या कदाचित यापूर्वी आल्या असतील। अगदी सुरुवात केली तुम्ही समजा आपण तर शौचालय मुक्तते म्हणजे महिलांचा सन्मान राखण्यासाठी शौचालय घरोघरी असावे, इतकी म्हणजे ही छोटी गोष्टच नाही। ही गोष्टसुद्धा लाल किल्ल्यावरून जेव्हा आमचे पंतप्रधान सांगतात तर महिलांच्या सन्मानाच्या विषयी कुठेही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या मनात कायम आदर आहे, कायम महिलांचा आदर आहे। आणि तुम्ही जे म्हटलं ते की स्वच्छतागृहांचा विषय आहे, निश्चितपणे त्याची कमतरता आहे, बरीच कमतरता आहे। पण मी मघाशी देखील म्हटलं की सगळ्यांच्या स्वास्थ्याचा विचार करायचा आहे, पण महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करत असताना स्वच्छतागृहांचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढवण्याचं आम्ही निश्चित ठरवलं आहे। तुम्हाला नजीकच्या भविष्यात या दृष्टीने काम करताना महानगरपालिका दिसेल।